श्रीकृष्ण देवाच्या भीतीने राजा कंसाने श्रीकृष्ण देवाच्या भीतीने राजा कंसाने काकासूर नामक दैत्यास गोकुळामध्ये पाठविले आणि मग या मायावी काकासुराने कावळ्याचे रूप धारण करून गोकुळामध्ये प्रवेश केला। मथुरेचा कंस मातला ग मथुरेचा कंस मातला ग मथुरेचा कंस मातला मथुरेचा कंस मातला या कागासुराने गोकुळवासियांना अतिशय त्रास दिला आणि म्हणून श्रीकृष्ण देवाने भगवान शिवशंकराचा प्रमुख गण वीरभद्राचे स्मरण केले। कारण या कागासुराचे मरण या वीरभद्राच्या हातून होणार असते। वीरभद्र कागासुराच्या वधानंतर राजा कंसाने महाभयंकर अशा बगासुराला श्रीकृष्ण आणि गोपिकांना त्रास देण्यासाठी गोकुळामध्ये पाठविले। या बगासुराने बगळ्याचे रूप धारण करून यमुना नदीच्या तीरावर आपले बस्तान मांडले।
मांडले. यमुनेच्या तीरी बगासुराला यमुनेच्या तीरी बगासुराला यमुनेच्या तीरी बगासुराला यमुनेच्या हॅलो, या ठिकाणी यज्ञेश महेश बाचीम यांच्याकडून श्रीकृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. आमचं मंडळ आभारी आहे.